हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीनं विरोध केलाय। या संदर्भात सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। निर्णय घेताना विचारात घेतलं नसल्याचा आरोप देखील सल्लागार समितीने केलाय। पहिलीपासून हिंदी सक्तीचे करण्याच्या निर्णयाबाबत आता शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। भाषा सल्लागार समितीने आता या सरकारी निर्णयाला विरोध केलेला आहे आणि तसं पत्र देखील समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी लिहिलेलं आहे। तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची अनिवार्य शिकवायचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय कोणत्याही कसोटीवर टिकणारा नाहीये, तो अतार्किक आहे, तो मानसशास्त्र दर्शने चुकीचा आहे। महाराष्ट्राची ओळख मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आहे, ती जर हिंदीच्या अतिक्रमणामुळे आणि वाढत्या प्रभावामुळे कमी होणार असेल तर तिचा विरोध केला पाहिजे। या भावनेतून आम्ही या धोरणाला विरोध करत आहोत आणि त्याला विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांना, कृपया आपण या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।